नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल एकदम खास काय महाडीबीटी स्कॉलरशिपचे एक अपडेट। मग ते अपडेट कुठलं आहे, ते अपडेट कुणासाठी आहे आणि त्यासाठी त्याच्यातून होणारे फायदे काय, तर याच्या संदर्भात अधिकृत माहिती कुठली, याची संपूर्ण माहितीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण विद्यार्थी मित्रांनो महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेलं तर काय करायचंय, चॅनलला सबस्क्राइब करायचंय, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला विदाउट वेळ वाया घालवता चालू करायचा आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी स्कॉलरशिप या वेबसाईट वरती यायचं, जी वेबसाईट आहे mahadbt.maharashtra.gov.in। याची लिंक तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, तिथे जाऊन चेकआउट करू शकता। पण थांबा लगेच जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ पहा नंतर जा। याच्यामध्ये आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांना काय केलंय, इकडच्या साईडला आल्याच्या नंतर तुम्ही इथे एक सेक्शन पाहू शकता, गाईडलाईन्स फॉर एसीबीसी एलिजिबिलिटी। आता याला आपण क्लिक करून घेऊयात। इथे क्लिक केल्याच्या नंतर पहा एक नवीन विंडो ओपन होते आणि याच्यामध्ये त्यांना एक ऑफिशियल त्यांचा एक जीआर काढलेला आहे की याच्या संदर्भात अपडेटचा। मग ते अपडेट काय आपण ते पाहूयात। सर्वप्रथम आपण त्याचं हेडलाईन काय ते वाचून घेऊयात। सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील एसीबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा प्रतिपूर्ती योजनेकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधन करण्याबाबत। आता थोडक्यात बघा, एसीबीसी हा प्रवर्ग अगोदर नव्हता, त्याच्यामुळे महाडीबीटीवर ही स्कॉलरशिप नव्हती। आता एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लाभ मिळावा त्यासाठी ही एक योजना महाराष्ट्र शासनाने चालू केली आहे। आणि याच्यामध्ये काय केलंय, एसीबीसी साठी तुम्हाला परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, जसं की आपण राजर्षी शाहूचा फॉर्म भरतो तसा याचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये काही अपडेट्स केलेले आहेत, तर ते कुठले आपण पाहूयात। सर्वप्रथम पहा, इथं त्यांना दिलंय की एसीबीसी मध्ये राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवा व पदावरील सरळ सेवामधील नियुक्तीसाठी व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी 10% आरक्षण विहित करण्यात आलेले आहे। म्हणजे 10% आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते नोकरीच्या भरतीसाठी सुद्धा आहे आणि शैक्षणिक प्रवेशासाठी सुद्धा आहे। मग याची अंमलबजावणी 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कंपल्सरी केलं। म्हणजे ज्याला एसीबीसीचा लाभ घ्यायचा आहे त्याच्यासाठी एसीबीसी तर पाहिजेच पाहिजे, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे। तर त्याला काय सांगितलं बघा, इतर मागास बहुजन कल्याण विभागाने राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन आणि शासकीय विद्यालयात विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतियोजना करिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द केली असून त्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे। या तरतुदीच्या धर्तीवर राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सदर तरतूद लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे। तर म्हणजे काय की बघा, जे आपण थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणलं तर एसबीसी, ओबीसी, व्हीजेएनटी ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कास्ट आहेत आणि यांना जे आरक्षण होतं त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलंय की जे उत्पन्न मागत होते त्याच्याऐवजी आता नॉन क्रिमिनल दिलं तरी तुम्हाला चालणार आहे, अशी अट गव्हर्नमेंटने ठेवलेली आहे। त्याच्याच बेसिसवर ही एसीबीसी जी कास्ट आहे त्यासाठी सुद्धा हाच निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे असं याच्यामध्ये सांगितलं आहे। त्याच्यामध्ये जे काही कॉलेज प्रायव्हेट असतील, गव्हर्नमेंट असतील, नॉन प्रायव्हेट असतील किंवा कायम प्रायव्हेटच राहतील, याच्यामधल्या प्रत्येक कॉलेजला ऍडमिशन संदर्भात ही अट लागू केलेली आहे की जे एसीबीसी आहेत त्यांना याच्यामध्ये 10% मध्ये आरक्षण मिळावं आणि त्यांना उत्पन्नाच्या ऐवजी नॉन क्रिमिनल द्यावं असं या जीआर मध्ये दिलेलं आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नेक्स्ट कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवाय ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओत।